खूपच कमी आहे. मागच्या टीचर आमच्याकडे तर खूपच थंडी आहे. मला थंडी आवडत नाही. मलाही थंडी आवडत नाही. हो टीचर, आमच्याकडे खूप थंडी आहे. टीचर मला थंडी आवडते. मला थंडी आवडते, पण मला घरी बसून राहावंसं वाटतं, झोपून राहावंसं वाटतं. असं पांघरुण घेऊन पिक्चर बघायचे, कोणीतरी गरम गरम चहा कॉफी आणून द्यायचा, भजी बिजी खायची, अशी थंडी मला. आपणच बाहेर जा, आपणच कामं करा, आपणच अभ्यास करा, खेळा, अशी हे मला नाही आवडत. मग त्या थंडीच्या वेळेस अशी सुट्टी पाहिजे. थंडी असली ना की अशी सुट्टी पाहिजे, निवांत पाहिजे. गरम गरम पाण्याने आंघोळ करा, 1-2 तास बाथरूम मध्ये राहा, बाथटब मध्ये बसून राहा, अशी थंडी मला आवडते. पण तसं होऊ शकतं का मला सांगा? आपल्याला एवढी कामं असतात, थंडीमध्ये तर जास्तच कामं असतात. मग ती थंडी आपण एन्जॉय नाही करू शकत. थंडी हा एन्जॉय करण्याचा मोसम आहे, पण तो आपल्याला एन्जॉय नाही करता येत. हो की नाही? हा बोला. हाय बोला. शाळेत रोज अशी ना शेकोटी करतात सर ते. मस्त ना सकाळी सकाळी. पण ते शेकोटीचं मला तर थंडी खूप आवडते, कारण स्कूलमध्ये दररोज ना असं मस्तपैकी शेकोटी होते, सगळेजण येतात मस्त ते शेकायला वगैरे, असं मला छान वाटतं. मग ते छान असतं, ते तेवढंच चांगलं असतं. पण नंतर वर्गात गेलं की परत थंडी असते ना, काय उपयोग आहे त्याचा. म्हणजे छान वाटतं ते तेवढ्या पुरतच असतं. पण ते घरामध्ये राहून थंडीचं काही असं काही प्रॉब्लेम वाटत नाही. घरात काही थंडी बिंडी वाजत नाही. बाहेरच असलं की जरा गार हवा आली की, शाळेमध्ये गेलं की तेव्हा जरा गार वाटतं. मला पावसाळा पण आवडतो, पण मला घरात राहून पाऊस आवडतो. मला बाहेर पावसात भिजा, चिखलात ते चिकचिक फिरा, ते काय मला आवडत नाही. म्हणून मला उन्हाळा आवडतो. उन्हाळ्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतात, आपण काही करू शकतो. ओके नाही, आपण वेळ ठरवू शकतो बाहेर किती वाजता पडायचं. उन्हात कोण काय म्हणतंय 2 वाजता 3 वाजता. असं वेगळी आपल्या आपल्या वेळेत जायचं, आपलं काम करून घ्यायचं, मग उन्हाचा त्रास होत नाही. पण तो चॉईस आपल्याला उन्हाळ्यामध्ये आहे ना, हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये तो नाहीये. पण एनिवेज ठीक आहे. गुड इव्हनिंग टीचर. गुड इव्हनिंग. आपण वेळ खेळायला भेटत नाही. काय करायला मिळत नाही? जास्त वेळ खेळायला भेटत नाही उन्हामुळे. मग तेव्हा नाही ना खेळायचं जेव्हा ऊन असतं, आणि दुपारी दुसरे गेम खेळायचे, स्वतःचे नवीन प्रयोग करायचे. दिवस खूप मोठा असतो, सगळं काही करायला वेळ असतो. झोपलं तरी पण वेळ उरतो, एवढा वेळ असतो उन्हाळ्यामध्ये. तर सगळं तरी बी रोज पण उन्हाळ्यामध्ये ज्या वेळेला आपण शेतात जाऊन झाडाखाली बसतो ना, त्यावेळेला खूप छान वाटतं. आणि उन्हाळ्यामध्ये जास्त असं काही काम करण्यासारखं बाहेर नसतंच ना, ऊनच असतं. शेतात पण काय करणार आहे आपण एवढ्या उन्हात काय, आणि सगळी पिकं शेतात जाऊन मज्जाच करायची असते उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे संध्याकाळी जायचं, मला काम करावं लागतं उन्हाळ्यामध्ये. नाही मॅम, उन्हाळ्यात नाही. उन्हाळ्यात तर सुट्टी असते ना, ऑलरेडी एवढं ऊन असतं. जी काही पिकं असतात त्याची कापणी झालेली असते, त्याचं सगळं झालेलं असतं. दुसरं काम, पावसाची तयारी सुरू झालेली असते. फक्त तेवढं एक काम असतं. टीचर, उन्हाळ्यामध्ये तर आम्ही सगळे मिळून पार्टी करतो, आमची फॅमिली. उन्हाळ्यात तर खूप मस्त गोष्ट असते, आंबा. ते फक्त उन्हाळ्यात येतात. मस्त ऋतू आहे, वर्षाचा सगळ्यात चांगला ऋतू उन्हाळाच. आवडतो. आणि वर्षातून एकदाच येतो तो. बाकी कुठली फळं तुम्ही बघा, केळी 12 महिने मिळतील, टरबूज खरबूज आता आलेत, हिवाळ्यात आले टरबूज खरबूज. पण म्हणजे आंबा अजूनही असे तरी दिवस अजून आहेत की फक्त उन्हाळ्यामध्येच आंबे मिळतात. सो त्याची व्हॅल्यू खूप जास्त आहे. टीचर, केळी का बरं 12 महिने मिळते सांगू का? सांग ना. इंजेक्शन देऊन पिकवतात. पण म्हणजे मग एरवी केळीचे जे झाड असते त्याला वर्षातून एकदाच केळी येते का? येस मॅम. नाही टीचर, केळीची झाडं येते मॅम, आणि येतच असते ती केळी. नंतर मग केळीची झाड एकदाच केळी येते, डबल फळ नाही येत केळीच्या झाडाला. एकदा लावलेलं झाड किती वर्ष पीक देतं? म्हणजे आज या वर्षी मी लावलंय तर समजा पुढच्या वर्षी लागेल. नाही मॅम, दरवर्षी वेगवेगळ्या वेळेस लावावं लागतं मॅम. दरवर्षी देत. हो टीचर, एकदाच लावलं, एकदाच जेवढी डबल केळी आपण ज्या वेळेला केळीची लागवडी करतो ना, त्यावेळेला केळी फक्त आपल्याला एकच टाइम मिळते, दुसऱ्यांदा मिळत नाही. कारण ते झाड जे असतं ते पोकळ असतं ना, मग ते पडून जातात. त्या कारणाने काही घरांच्या मागे जी झाडं असतात ना, त्यांना त्याचं केळीचं फुल बिल मी बघितलंय. पण मग ते पुढच्या वर्षी ते झाड तसंच असेल तर त्याला केळी येतील का? कारण ते घरातलं झाड आहे ना, ते काही म्हणजे फार्म नाहीये, मोठं नाहीये. आमचं जिथे आहे ना, मग ते म्हणजे खूप दिवसापासून येते. मी पण बघितलंय खूप लोकांच्या घराच्या मागे. नाही मॅम, येत नाही मॅम. नुसतं शोक होते, रक्त मॅम ते झाड. मग
माझ्या गार्डन मध्ये मी लावलंय या पावसाळ्यामध्ये, बघू आपण. तुम्ही जे म्हणताय ना ते 1-2 वर्षात आपण चेक करून बघू. कधीतरी तर त्याला केळी येतील, कधीतरी तर त्याचं फुल मला दिसेल आणि मग समजेल पुढच्या वर्षी ते. कारण त्याचं मी छोटं असं एक रोप आणलं होतं ना, रोप लावलं होतं. बघूया, मी पण प्रयोग करते मोठं शेतीच्या बाबतीत. टीचर मी माझ्या हाताने पण लावायला जात. हो ना, किती मस्त. मी पण माझ्या हाताने बरीच झाडं लावली आहेत, पण टीचर आमच्या माहिती नाही, मला त्यातलं काही फार ज्ञान नाहीये. म्हणजे माहितीये म्हणजे बघून माहितीये, बघणं वेगळं करणं वेगळं, हो की नाही. शेती हे खूप कष्टाचं काम आहे. मी तुम्हाला मागेच बोललो होतं, एकदाच गार्डन मध्ये गेलो होतं तुम्ही असं झालं होतं मला. 2-4 तास मी त्या उपटलं होतं सगळं. पण ते काय कठीण काम आहे ते. सबके बस की बात नाही हे शेती. त्याला तुमच्यासारखे स्ट्रॉंग लोक पाहिजे. चला, आपण आता आपला जो धडा आहे रासायनिक बदलांचा त्याच्याबद्दल बोलतोय. बघा, रासायनिक बदल आपण कुठपर्यंत गेले आणि काय काय केले जरा रिवाइज करूया. या धड्याच्या सुरुवातीलाच आपण बघितलं हे रासायनिक बदल म्हणजे काय, की आतमध्ये वस्तू ज्या गोष्टीने बनलेली आहे त्याच्यामधून होणारे बदल हे रासायनिक बदल. म्हणजे ज्या अणू आणि रेणूंनी त्या वस्तू बनलेल्या आहेत त्या अणू आणि रेणूच्या लेवलला झालेले काही बदल म्हणजे रासायनिक बदल. याची सगळी उदाहरणं आपण मागच्या वेळेला डिस्कस केली आहेत. जरा पटकन चटकन हे रिवाइज करूया म्हणजे पुढे जाता येईल आपल्याला. तसा हा धडा खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, रासायनिक बदल आणि रासायनिक बंध ह्याच्यामध्ये आपण हे बघितलं होतं मागच्या वेळेला. अणू आणि रेणू हे एकत्र येऊन आणि त्यांच्यामध्ये बदल होऊन जेव्हा काहीतरी वेगळंच घडतं त्याला आपण रासायनिक बदल म्हणतो. रासायनिक बंध म्हणजे केमिकल बॉन्ड ब्रेक होतात आणि नवीन बॉन्ड बनतात, म्हणजे नवीन रेणू बनतात. ठीक आहे, जुन्या रेणू आणि अणूंपासून नवीन रेणू बनतात, रासायनिक बंध बनतात आणि त्याच्यातनं नवीन रासायनिक संयुग निर्माण होतात. हेच आहेत रासायनिक बदल म्हणजे केमिकल रिॲक्शन्स, केमिकल चेंजेस. आता हे आपण मागच्या वेळेला सगळं बघितलं होतं की वर्गीकरण आपण केलं तर भौतिक बदल आणि रासायनिक बदल. तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की रासायनिक बदलाचा साईड इफेक्ट म्हणजे भौतिक बदल आहे. रासायनिक बदल झाला मधून की त्याचं बाजूचं काहीतरी बदलतंच. वरून समजतं आपल्याला की समथिंग हॅज चेंज्ड. आतून बदललं की बाहेरून बदलतं, बरोबर ना. म्हणजेच रासायनिक बदलाचा परिपाक किंवा त्याचा आउटवर्ड इफेक्ट हा त्याचा भौतिक बदल आहे. पण काही भौतिक बदल हे असे असतात जे फक्त भौतिक बदल असतात, त्याच्यामध्ये काही बदल होत नाही वस्तूंच्या. जसं पाण्याचा बर्फ, बर्फाची वाफ हे सगळं आहे, त्याच्यामध्ये H2O मॉलिक्युल मध्ये काही बदल होत नाही. फक्त ते स्थायूचं वायू, वायूचं द्रव एवढंच फक्त खेळत राहतं. सो त्याच्यामध्ये काय आहे, फक्त भौतिक बदल आहे, बरोबर. पण त्याच पाण्याचा रेणू जेव्हा तुटतो आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे गॅस बनतात, म्हणजे बंध तुटला, नवीन बंध बनले, तर तो आहे रासायनिक बदल. आणि त्याचा भौतिक बदल काय आहे की त्या पाण्याचे बुडबुडे, पाण्यातनं बुडबुडे दिसतात, इकडनं आणि इकडनं जे हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस हे जे रिलीज होतात ते आपल्याला दिसतात. पाण्याचे बुडबुडे आले, काहीतरी हलतंय, वर येतंय. म्हणजे भौतिक बदल हे रासायनिक बदलातनं दिसतात आपल्याला कसे होतात ते. ठीक आहे, नेक्स्ट आपण भौतिक आणि रासायनिक बदलांची उदाहरणं बघितलेली होती. अगदी सोपी सोपी उदाहरणं जी आपण रोजच्या ह्याच्यात बघतो. सगळ्या प्रकारच्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये जे आपोआप सडणं, खराब होणं ह्या प्रक्रिया आहेत त्या केमिकल चेंजेस आहेत. एका विशिष्ट वेळेनंतर सगळ्याच गोष्टी खराब होतात, आपोआप खराब होतात. कुठलीही गोष्ट जी रसायनांनी बनलेली आहे ही काही वेळानंतर आपोआप खराब होते. डिपेंड करतं की त्याची शेल्फ लाईफ काय आहे. जसं उदाहरण घ्यायचं असेल तर आपण पिठं घेऊया. पिठं आपल्याकडे आपण जे डाळीचं पीठ किंवा कणिक म्हणजे गव्हाचं पीठ हे सगळं दळून आणतो, आपल्या घरामध्ये ते नीट ठेवतो. बरेच दिवस ते चांगलं असतं. पण काही दिवस तुम्ही त्या पिठांकडे बघितलं नाही, ती पिशवी तशीच बांधून ठेवली, तर किती लोकांनी ऑब्झर्व केलंय की त्या पिठांमध्ये खाली अळ्या झालेल्या असतात. बघितलंय कोणी? जुनी पिठं बघा. नाही बघितलं असेल तर उत्तम, बघितलं नसेल तर समजेलच तुम्हाला. कधीतरी हा अनुभव नक्की येतो. असं थोडंसं उरलेलं पीठ असतं, जनरली आई आजी गाठ मारून ठेवून देते, नंतर कुठे थालीपीठामध्ये वापरू, कशात तरी वापरू म्हणून ठेवलेलं असतं आणि ती पिशवी कुठेतरी खाली निघून जाते, डब्यामध्ये खाली पडते. आणि जेव्हा तुम्ही खूप दिवसांनंतर ती काढता त्याच्यामध्ये खाली अळ्या, किडे, त्याची अंडी बिंडी सगळं तयार झालेलं असतं. आपोआप ते खराब होतं. तेच पीठ आहे जे आपण पूर्वी वापरलंय, पण त्याची शेल्फ लाईफ संपली की ऑटोमॅटिक ते खराब होतं. असंच आंबे.
जाळं पण बनतं त्याला खाली. करेक्ट. म्हणजेच त्या अळ्या असतात, त्या अळ्यांचंच काहीतरी. अगदी तांदूळ, आपण डब्यात भरलेले तांदूळ जे असतात ना, त्याच्यामध्येही आपोआप त्याशी काय म्हणतात त्याला कीड लागल्यासारखं होतं. पांढरं पांढरं अशी जाळ्या जाळ्या, त्याच्यामधनं अळ्या बाहेर पडतात. त्याची अंडी असतात त्याच्यामध्ये. आता तांदूळ तर आपण रोज वापरतो, आपल्याच डब्यातले असतात, पण तरी सुद्धा फक्त एक निमित्त असतं. हवा पाण्याच्या संपर्कामध्ये आलं की त्याच्यामध्ये होणारे किडे, त्याच्यामध्ये गव्हाचे बघा ना पोरकिडे असतात त्याच्यामध्ये. कितीतरी तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही त्याला केमिकल लावा, ह्यात कडुलिंबाचा पाला टाका, त्याच्यामध्ये बोरिक पावडर, काही करा, पण त्याच्यानंतर एका विशिष्ट काळात त्याच्यामध्ये किडे होणारच. कारण जसं ते आपलं अन्न आहे तसं ते बाकीच्या सजीवांचं पण अन्न आहे, ते आपोआप तिकडे येतात. बरोबर. तसंच आंबे, टीचर झाडावरच्या कैऱ्या, झाडावरच्या कैऱ्या पिकल्या की त्याचे आंबे होतात, आणि ते आंबे खूप पिकले की त्यातनं आपोआप अळ्या होतात, आणि इतके घाण म्हणजे ते होल पडून बाहेर येतात. सांगायचा मुद्दा की सगळ्याच फळांमध्ये ऑटोमॅटिक रायपनिंग म्हणजे पिकणं आणि त्याच्यानंतर रॉटिंग म्हणजे खराब होणं ही प्रक्रिया होते. आपल्या पोटामध्ये डायजेशन ही पण एक केमिकल रिएक्शन आहे. सगळ्या गोष्टी आतमध्ये ढवळून निघतात, बारीक होतात, आणि त्याच्यामधनं इम्पॉर्टंट गोष्टी आपल्या बॉडीमध्ये पसरतात. इट्स अ केमिकल चेंज. फिजिकल चेंज मध्ये काय होतं? फक्त फिजिकल चेंजेस होतात. एखादी गोष्ट बघा, आईस्क्रीम वितळले, श्रेडिंग, तो पेपर वरनं टाकलाय आणि त्याच्या खालून असे 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 दोरे दोरे निघतील, म्हणजे त्याचे पट्ट्या पट्ट्या पेपर कापला जातो बारीक बारीक याच्यात, त्याला श्रेडिंग म्हणतात. त्याच्यामध्ये काही झालं नाहीये, पेपर जसा होता तसाच, फक्त त्याचे बारीक बारीक तुकडे झाले. चॉपिंग, टोमॅटो जसा होता त्याला फक्त कापला आपण, त्यात काहीच बदल झाला नाही. बॉइलिंग, उकळलं, फक्त गरम झालं, त्यात काहीही केमिकल बदल झालेला नाही. भौतिक बदल, रासायनिक बदल. फरक कळला? यस मॅम. आता आपलं मागच्या वेळेला इथे आपण थांबलो होतो बघा, की रासायनिक बदल ओळखायचे कसे. कुठला तरी वायू निर्माण होतो, ते आवाज ऐकायला येतो. तुम्हाला व्हिडिओ दाखवला होता मी, त्याच्यामध्ये त्याचं फटफट फटफट असं बुडबुड्यांसारखं तयार झालंय आणि त्यातनं काहीतरी बारीक बारीक आवाज येतोय, असा तो व्हिडिओ होता. म्हणजे ध्वनी निर्माण होतो, काहीतरी वायू, तरी रंग बदल होतो, सव बदलते. समोर समोर आपल्याला कळतं की रासायनिक बदल झालेला आहे. ह्याचं पुन्हा एकदा उदाहरण मी तुम्हाला तेच देईन, सिंपल उदाहरण, आपलं इडलीचं पीठ. सकाळी आपण भिजवून ठेवलं, रात्री बारीक केलं, पांढऱ्या रंगाचंच असतं, त्याच्या रंगामध्ये काही बदल होत नाही, पण त्याच्या चवीमध्ये बदल होतो आणि त्याच्या नेचरमध्ये बदल होतो, ते हलकं होतं. फेटलं की ते असं 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 तुम्हाला कळेल की ते बदललेलं आहे. आणि काल रात्री आपण जेव्हा त्याला बारीक करून टाकलं होतं मिक्सरमधनं, तर नुसतं एकावर एक असं नुसतं काय बरं म्हणतो आपण, जसं आपण कोणत्यातरी दुसऱ्या पिठाला पाण्यामध्ये मिक्स केल्यावरती कसं होईल तसं बनतं, किंवा सिमेंट मिक्स केल्यावर कसं दिसतं तसं होतं. पण जेव्हा ते फसफसून येतं, म्हणजे त्याच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया होतात, ते हलकं होतं. तुम्ही नुसतीच पळी त्याच्यामध्ये फिरवून बघा, फटफट फिरवा, ती इझिली फिरते, कारण ते आता पोरस झाले, हलकं हलकं झालं. कळलं? हे बदल त्याच्यामध्ये होतात, ते आपल्याला समजतात. त्याच पिठामध्ये झालेले बदल आपण डोळ्यांनी बघू शकतो, म्हणजेच काहीतरी रासायनिक बदल झालेत, ह्याचं ते प्रूफ आहे ना. आता पुढे आपल्याला बघायचंय की ह्या रासायनिक बदलांची अभिक्रिया आणि समीकरण म्हणजे काय. शाब्दिक समीकरण, मी तुम्हाला सांगितलं होतं का शाब्दिक समीकरण म्हणजे काय? ऑक्सिजन अधिक हायड्रोजन बरोबर पाणी, हे शाब्दिक समीकरण आहे. शब्दात सांगायचं, ऑक्सिजन अधिक हायड्रोजन बरोबर H2O म्हणजे पाणी, बरोबर ना. शब्दांनी आपण सांगितलं, जसं कार्बन अधिक ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड. नाव काय घेतलं आपण? कार्बनचं नाव, ऑक्सिजनचं नाव, कार्बन डायऑक्साईड हा गॅस. हे जेव्हा आपण शब्दात लिहितो, तेव्हा ते शाब्दिक समीकरण असतं. ही पहिली पायरी आहे. कोण कोण आहे त्यातले हिरो हिरोईन कोण आहेत त्या पिक्चर मध्ये, आपण सांगतो ना हिरो हा वगैरे, पिक्चर हा, ते सगळं. आता शाब्दिक समीकरणामध्ये रासायनिक अभिक्रियेची पहिली पायरी आपण त्यांची नावं लिहितो. आता त्याला आपण रिप्लेस प्रत्येक वेळेला आपण असं लिहिणार का, कार्बन ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड, कार्बन ऑक्सिजन, नाही, एवढं मग आपण लिहितो C फॉर कार्बन प्लस O2 फॉर ऑक्सिजन, एक ॲरो दॅट गिव्स यू CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आपण शॉर्टकट केले त्यांचे, पण शॉर्टकट कसे केले? त्यांची जी नावं आहेत त्याची स्पेसिफिक नाव आहेत. कार्बन C, ऑक्सिजन O2 कारण तो गॅस आहे, हा, आणि CO2 हा पण गॅस आहे. हा त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे. कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला CO2 आहे. मग कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईड कार्बन असं वारंवार लिहिण्याच्या ऐवजी आपण लिहितो CO2. त्याच्यामध्ये आपण रासायनिक सूत्र लिहिली, कार्बनचं C, ऑक्सिजनचं O2. कळलं?
म्हणजे रासायनिक समीकरण शाब्दिक समीकरणाच्या खाली आपण जेव्हा लिहितो त्याच्या सिम्बॉल्सचा वापर करून लिहितो. ठीक आहे. आणि याच्यामुळे तुम्हाला कल्पना येते की अणू, कार्बनचा एक अणू, रेणू, ऑक्सिजनचा रेणू, त्याच्यामध्ये 2 अणू आहेत, ओ आणि ओ. कळलं का? CO2 मध्ये 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन असे 3 अणू आहेत. त्या तिघांचा मिळून एक रेणू तयार झाला. समजलं का? आता अभिक्रियाकारक आणि उत्पादित. सोपं आहे, अगदी सोपं आहे. या बाजूला म्हणजे त्या ॲरोच्या डाव्या बाजूला जे कोण आहेत ते अभिक्रियाकारक आहेत. जे अभिक्रिया करतात ते अभिक्रियाकारक. म्हणजे ज्यांनी रिएक्शन मध्ये भाग घेतलाय ते अभिक्रियाकारक. ॲरोचा अर्थ आहे की ह्या दोघांची अभिक्रिया होऊन पुढे काय तयार झालंय? उत्पादित. ॲरोचा अर्थ आहे की रिएक्शन झाली आहे ती, त्यांनी रिएक्ट केलं आणि आता गोष्ट पुढे गेली आणि पुढे काय झालं? प्रोडक्ट तयार झाला. तर उत्पादित म्हणजे प्रोडक्ट आहे. C+O2 हे कोण आहेत? अभिक्रियाकारक. मधला ॲरो काय दाखवतो की यांची केमिकल रिएक्शन झाली. आणि CO2 हा काय आहे? प्रोडक्ट म्हणजे उत्पादित. बरोबर. म्हणजे डाव्या बाजूला हे सगळे अभिक्रियाकारक आहेत, उजव्या बाजूला हे सगळे उत्पादित आहेत. ॲरोचा अर्थ आहे केमिकल रिएक्शन. त्याच्यावरती जर असा ट्रायंगल काढला त्याचा अर्थ आहे की हीट दिली, गरम किंवा हीट दिली किंवा उष्णता दिली, तर ते असं उष्णता वगैरे असं लिहायच्याऐवजी एक ट्रायंगल काढतात. त्याचा अर्थ आहे हीट. एक्स लिहिला असेल त्याचा अर्थ आहे कॅटलिस्ट. कॅटलिस्ट म्हणजे काय? एक असा पदार्थ जो स्वतः अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही पण त्याच्या गतीला चालना देतो. जसं आपल्या घरामध्ये कॅटलिस्ट असतो जो असतो आपली आई. आपली आई काय घरामधली सगळी कामं करत नाही स्वतःच, ती लोकांकडनं करून घेते. बरोबर ना? ती समोर नुसती आली तरी आपली कामं लवकर होतात. विचार करा, हो की नाही? हो मॅम. हो टीचर. यस मॅम. तिने नुसते डोळे जरी आपल्याकडे असे करून बघितले तरी आपण पटपट काम करतो, होमवर्क करून घेतो. काही तिने सांगितलेली कामं असतील ती बरोबर करतो. आपणच नाही, बाबा पण घाबरतात आईला. खरं आहे की नाही? बाबा पण घाबरतात. ती कॅटलिस्ट आहे, ती सगळ्यांना घाबरवते. ती बाई बोलत नाही पण ती नुसती आली तरी कामं लवकर होतात. मग कॅटलिस्ट म्हणजे कोण असतं? जो स्वतः सगळ्या क्रिया करत नाही पण तो असला की कामं फास्ट होतात. असे कॅटलिस्ट काही काही अभिक्रियांमध्ये टाकावे लागतात. काही अभिक्रियाकारक हे खूप स्लो रिॲक्ट करतात, खूप हळूहळू हळूहळू टाइमपास करणारे जसे आपले असतात ना वर्गातले विद्यार्थी, 10 वेळा सांगून पण हलत नाहीत जागेवरून. तसेच काही अभिक्रियाकारक असतात ते खूप स्लो असतात त्यांच्या मनाप्रमाणे. क्योंकि मेरा मन नहीं है असे असतात ना जे लोक स्लो लोक, ते अभिक्रियाकारक सगळे एकत्र आले की ती अशी मंद थंड रिॲक्शन होते. 2-3 दिवस वाट बघायला, एवढा वेळ नसतो. आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही अशी एखादी तुमची इंडस्ट्री आहे की तुम्हाला ह्या दोघांना घेऊनच काहीतरी बनवायचंय, वाट बघत बसाल का? तुम्हाला ऑर्डर आली आहे की 15 दिवसांनी तुम्हाला प्रोडक्ट द्यायचंय, तर हे तुमचे अभिक्रियाकारक व्हेरी स्लो रिॲक्टर्स, ह्यांच्याबरोबर तुम्ही काम कसं करणार? म्हणून त्याच्याकरता कॅटलिस्ट टाकायचा. तो नुसता तिकडे गेला की हे काम करतात भरभर भरभर भरभर. मग 3 दिवसाचं काम 1.5 दिवसात होतं, फास्ट होतं. ठीक आहे, ते असतात कॅटलिस्ट. आता इकडे काही गोष्टी दिल्यात बघा. G फॉर गॅस, L फॉर लिक्विड, S फॉर सॉलिड. AQ म्हणजे ॲक्वियस सोल्युशन. पाण्यामध्ये ऍसिड टाकलं किंवा पाण्यामध्ये NaOH टाकलं, तिथे खाली लिहिलं असतं AQ म्हणजे प्युअर नाही आहेत, त्याच्यामध्ये पाणी घातलं, डायल्यूट केलं, त्याला ॲक्वियस सोल्युशन आहे, तिथे AQ लिहितात. आणि जी गॅस रिलीज झाला की तिथे G लिहितात आणि वरच्या बाजूला ॲरो करतात, कारण गॅस वर जातो ना. रिएक्शन मधला गॅस इज अपवर्ड डिरेक्शन. प्रेसिपिटेट खालच्या बाजूला दाखवतात. प्रेसिपिटेट म्हणजे आपण काहीतरी अभिक्रिया केली आणि काहीतरी त्यातनं खाली उरलं, पांढऱ्या रंगाचा एक काहीतरी अवशेष उरला, काळ्या रंगाचा काहीतरी अवशेष खाली आला, निळ्या रंगाचा, जांभळ्या रंगाचा, असं होतं कधी कधी. ते खाली येऊन थांबतं, जसं की जड वस्तू खाली येऊन पडतात ना आपोआप, तसंच हे प्रेसिपिटेट खाली येऊन आपोआप जमा होतात. तर त्याला दाखवतात ऑब्व्हियसली ते खाली म्हणून ते खालच्या बाजूला दाखवतात आणि गॅसेस वरच्या बाजूला दाखवतात. लिक्विड्स म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये टाकलंय, सॉलिड म्हणजे सॉलिड, एस फॉर सॉलिड. अशा पद्धतीने ह्या सगळ्या सिम्बॉल्सचा काहीतरी अर्थ असतो. आणि प्लस म्हणजे कंबाईन. आता ह्या अभिक्रियेमध्ये मी तुम्हाला जे सांगितलं C+O2, तो प्लस म्हणजे हा याच्या बरोबर रिॲक्ट करतोय, इट्स कंबायनिंग विथ O2, ह्याचा अर्थ असा होतो. बरोबर. अशा पद्धतीने आपल्या अभिक्रियाकारक आणि उत्पादितांना मांडण्याकरता आपण समीकरण एका सिस्टमॅटिक पद्धतीने सांगतो. बरोबर.
हे का करायचं? हा मुद्दा पुस्तकात नाहीये, पण मी तुम्हाला सांगते. हे का लिहायचं असं की मी इथे माझ्या लॅबमध्ये, मी पुण्यामध्ये आणि मी माझं एक एक्सपेरिमेंट करते आणि मला काहीतरी हे असं मांडायचंय की मी ह्या दोघांची रिएक्शन करून मला हे मिळालं, आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये तुमच्या शाळेच्या लॅबमध्ये तोच प्रयोग करताय आणि तुम्ही पण तसंच सांगितलं की मी याच्यात हे मिक्स केलं आणि हे झालं. पण ते काय आहे? तुमचं मला कळलं पाहिजे, माझं तुम्हाला कळलं पाहिजे, जगात कोणीही विचारलं तरी पण ते सेम राहायला पाहिजे. म्हणूनच जेव्हा आपण एका स्पेसिफिक फॉर्मॅटमध्ये सगळे लोक तेच करतो, जसं की मी म्हणलं पुण्यामध्ये की मी 1 किलो गहू घेतले, तर तुमच्याकडे पण 1 किलो गहू तेवढेच असतील, बरोबर ना? हे सेम आहे ना. म्हणूनच केमिकल रिॲक्शन लिहिणं हे जसं माझ्याकडे सेम आहे तसंच तुमच्याकडे पण सेम आहे, तसं सगळ्या जगामध्ये तेच आहे. हे जे आपण आता बोललो ना ते युनिव्हर्सल आहे. कुठेही तुम्ही जा, ह्या सिम्बॉलचा अर्थ हाच असतो. ठीक आहे, म्हणून त्यांना सगळ्यांनी एकाच पद्धतीने मांडलं पाहिजे, सगळ्यांचं सारखं येण्याकरता. पुढे दैनंदिन जीवनातील रासायनिक बदल. हा, ही सगळी उदाहरणं आपल्याला माहिती आहेत. सगळ्यात पहिलं आहे श्वसन. का बरं श्वसन ही रासायनिक क्रिया आहे? सांगा बरं तुम्हीच मला. आहे का? आणि असेल तर का? वाचू नका, तुम्हाला माहिती आहे ते आधी सांगा. कसं काय? कारण टीचर ते श्वसनची क्रिया केव्हाही बंद पडत नाही, बंद पडले तर आपण मरू शकतो. ती बंद पडली की आपण बंद पडतो, खरंय. पण काय होतं श्वसनाच्या क्रियेमध्ये, काय होतं सांगा जरा मला. टीचर आपण ऑक्सिजन आणि घेतो कार्बन डायऑक्साइड सोडतो. आपण हवेमधनं कार्बन डायऑक्साईड घेतो आणि आपल्या शरीरामध्ये तो फिरतो आणि आपण ऑक्सिजन सोडतो, बरोबर ना? नाही टीचर, मग ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो. हो टीचर, मग मी जे म्हणाले ते कोण करतं? कार्बन डायऑक्साईड घेतं आणि ऑक्सिजन सोडतं, हे काम कोण करतं? पक्षी. प्रकाश संश्लेषण पानं करतात. टीचर मला ना एक क्वेश्चन आलेला आहे, विचारू का? विचारा. टीचर, ज्या वेळेला आपण म्हणजे आपण असं म्हणतो की ऑक्सिजन आपण घेतो आणि कार्बन डायऑक्साइड सोडतो, तर आपल्या शरीरामध्ये कार्बन डायऑक्साइड येतं कुठून आपण सोडतो तर? बरं, येतो कुठून? चांगला प्रश्न आहे. त्याचं उत्तर हेच आहे बघा. आपल्या आता मी तुम्हाला सांगते सगळ्यात सोपं, मी तुम्हाला पेंटने दाखवते. ह्या 2 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्याच होत्या. चांगलं आहे, वी आर डिस्कसिंग अ गुड पॉइंट, जो तुम्हाला चांगला लक्षात राहायला पाहिजे. 2 सेकंद ह्याच्यातच दाखवते, लवकर समजेल. पेंट दिसतंय का? नो, यस मॅम. टीचर. यस मॅम. आता इकडे आहे रेस्पिरेशन. आर इज फॉर रेस्पिरेशन आणि पी इज फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण. काय होतं प्रकाश संश्लेषणामध्ये मला सांगा. टीचर, वनस्पती अन्न तयार करतात. फॉर्म्युला तयार करतात प्रकाश संश्लेषणमुळे. बरोबर आहे, पण त्याचा एक इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणजे सूत्र आहे. CO2 + H2O विल गिव्ह यू C6H12 O6. हे आहे ग्लुकोज प्लस O2. ही प्रकाश संश्लेषण अभिक्रियेची मांडणी आहे, रासायनिक सूत्र. हा O2 मी तुम्हाला म्हटलं ना, हा गॅस आहे, हा हवेत रिलीज होतो. आता ह्याला बॅलन्स करायचं. 6 कार्बन म्हणजे हे 6 व्हायला पाहिजे, 6 CO2. आता हे किती आहेत? H12 आणि 6H2O. ह्या दोघांना हवेमधला कार्बन डायऑक्साईड वनस्पती घेतात आणि त्यांच्या मुळांमधनं पाणी शोषून घेतात, बरोबर ना? रूट्स ऍब्झॉर्ब वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. आता पानांमध्ये, हे पाने, ठीक आहे, पानांमध्ये एक हरित द्रव्य असतं हिरव्या रंगाचं, बरोबर?
काय होतं त्याच्यामुळे? त्याच्यामुळे झाडांना हिरवा कलर येतो. करेक्ट. या हरितद्रव्यामध्ये छोटे 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 असे मशीन्स असतात. ते काय करतात? प्रकाश, अरे 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 अरे, ये नहीं करना था मुझे, रुको रुको, ब्रश घ्यायचा. प्रकाशाची किरण जेव्हा आपल्या पानांवर पडतात, प्रकाश म्हणजे हीट, उष्णता, त्या उष्णतेमुळे काय होतं? जमिनीतनं आलेलं पाणी आणि हवेमधला कार्बन डायऑक्साईड. तुम्हाला माहिती आहे ना, पानांच्या खालच्या बाजूला होल असतात, तशी आपल्या नाकाचे होल आहेत 2, तसे पानांमध्ये पण खालच्या बाजूला होल असतात. तिकडनं हवेचा म्हणजे वायूंचा एक्सचेंज होतो, बरोबर? तर कार्बन डायऑक्साईड हवेतला त्या होलमधनं पानांमध्ये आलाय आणि मुळांकडनं H2O म्हणजे पाणी आलंय. शिवाय प्रकाशाच्या सान्निध्यात म्हणजे जेव्हा सूर्यप्रकाश असतो तेव्हा इथे प्रकाश संश्लेषण होतं, म्हणजे पानांमध्ये अन्न तयार होतं. जे तयार होतं ते आहे ग्लुकोज. ग्लुकोज बिस्किट खातो ना आपण, पार्लेजी, जी फॉर जिनियस, त्याच्यामध्ये ग्लुकोज असतं. फॉर्म्युला सेम आहे, C6H12O6. हे ग्लुकोज हे अन्न आहे, इन्स्टंट एनर्जी, बरोबर ना? पार्लेचं बिस्किट खाल्लं की कशी लगेच शक्ती येते आपल्याला, कारण त्यात ग्लुकोज आहे. आणि ग्लुकोज हा सिम्पलेस्ट फॉर्म आहे एनर्जीचा. पानांमध्ये ग्लुकोज असतं. आता सगळं कनेक्ट करते मी. जे प्राणी ही पानं खातात, हर्बिवोर्स, बरोबर ना, बकऱ्या, मेंढ्या, अजून बरेच प्राणी जे पानं खातात, किंवा कुठलेही ससा बिसा, प्युअर व्हेजवाले सगळे, ते डायरेक्ट या पानांमधलं ग्लुकोज खातात, बरोबर, आणि त्यांच्या बॉडीमध्ये डायजेस्ट करतात. ठीक आहे. आता वनस्पतींमध्ये तयार झालेलं हे जे अन्न आहे C6H12O6, हे ग्लुकोज स्टोअर्ड फॉर्म आहे. आपल्या सगळ्यांच्या अन्न साखळीची सुरुवातच वनस्पतींनी होते. बायोलॉजीमध्ये चाललोय आपण, पण लक्षात ठेवा, केमिस्ट्री बायोलॉजी सगळं एकत्रच असतं. कळलं का? आता हे समजलं तुम्हाला? हे ग्लुकोज कसं बनलं? हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि जमिनीतलं पाणी हे घेऊन वनस्पतींनी पानामध्ये स्वतःची फॅक्टरी चालवलेली आहे, आणि म्हणून त्या हिरव्या रंगाच्या क्लोरोफिल त्या मशीन्स आहेत छोटे छोटे, त्याच्यामध्ये सगळं एकत्र होऊन एनर्जी करून पानामध्ये एनर्जी तयार होते, ती आहे ग्लुकोज. आणि ह्याचा बाय प्रोडक्ट आहे ऑक्सिजन. किती झाले ऑक्सिजन? हे झाले 12 आणि हे 6, आणि हे 6 म्हणजे 12, म्हणजे हे यायला पाहिजे 6O2, 6O2. ठीक आहे. ही आहे प्रकाश संश्लेषणाची क्रिया. ह्याच्या एक्झॅक्टली उलटी क्रिया आहे रेस्पिरेशन. आपल्या सगळ्यांच्या सेलमध्ये, सेल म्हणजे पेशीमध्ये ग्लुकोज आहे. आता हीच अभिक्रिया उलटी केली, तुझ्या प्रश्नाचं उत्तर हे बरं का, कुठून आला कार्बन डायऑक्साईड? या ग्लुकोजला आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा आपल्या नाकामध्ये ऑक्सिजन येतो. आता ह्याची अभिक्रिया जेव्हा उलटी होईल तेव्हा काय बनेल सांगा मला? टीचर, ऑक्सिजन सोबत अनेक गॅस येतात. हो, पण आपल्या लंग्स मध्ये फिल्टर होऊन आपण फक्त ऑक्सिजन घेतो ना. आपण नाकातनं श्वास घेतो, तो जातो कुठे? लंग्स मध्ये जातो ना. येस मॅम. हो. आपल्याला आवश्यक, प्रत्येक पेशीला जगण्याकरता आवश्यक वायू आहे प्राणवायू, जो आहे ऑक्सिजन. नायट्रोजन येऊ दे, सल्फर डायऑक्साईड, काही येऊ दे, पण आपल्याला जे गरजेचं तेच आपण घेतो. बाकी सगळे वायू तर असे बाहेर निघून जातात, बरोबर ना? जो हवा आहे तो सगळीकडे पसरतो. कशात ना? खूप सारे सिस्टीम आहेत आपल्या बॉडीमध्ये. सर्क्युलेटरी सिस्टीम आहे, त्याच्याबरोबर प्रत्येक पेशीमधून रक्तातनं ते जातं ना, ऑक्सिजन कॅरी करतो, हिमोग्लोबिन बरोबर अटॅच होऊन जातो सगळीकडे. सगळं एकदम शिकायचंय का तुम्हाला बायोलॉजी आज? एनिवेज पण हे जे ग्लुकोज आहे, जे आपल्या प्रत्येक सेलमध्ये ही स्टोर्ड एनर्जी आहे आपली, प्रत्येक पेशीमध्ये एनर्जी आहे ना, ती एनर्जी काय? ग्लुकोज, सिम्पलेस्ट फॉर्म. आता ह्या ग्लुकोजला हवेतला ऑक्सिजन जो आपल्या नाकातनं आलाय त्याची अभिक्रिया होते. आपण तर ती एनर्जी यूज केली ना, ह्यातनं एटीपी बाहेर येतं. एटीपी म्हणजे युजेबल एनर्जी, जे आपण वापरतो हातपाय हलवायला, नाचायला, उड्या मारायला, बोलायला. ही एनर्जी आपण वापरतो या फॉर्म मध्ये, एटीपी. आणि जे बाय प्रोडक्ट आहेत त्याचे बाहेरच्या बाजूला काय आलं आता? कार्बन डायऑक्साईड आणि H2O. H2O तर आपल्या शरीरामध्ये असतंच, पाण्यात, सेल्समध्ये. एक्स्ट्रा पाणी बाहेर पडतं, पण कार्बन डायऑक्साईड नाकातनं बाहेर पडतो. समजलं का? श्वसन आणि प्रकाश संश्लेषण एका नाण्याच्या 2 बाजू आहेत.
कळलं हो टीचर. का? थोडं हेवी झालं? हो टीचर, कळलं. करू बंद? नो टीचर, हेवी नाही झालं. टीचर समजलं. पुन्हा सांगते. बघा, प्रकाश संश्लेषणामध्ये हवेतला कार्बन डायऑक्साईड आणि पाणी हे एकत्र येऊन ग्लुकोज बनतं, जे पानांमध्ये असतं. हे प्रकाश संश्लेषणाची क्रिया पुढच्या बाजूला, जेव्हा अशी बघितली तेव्हा पुढच्या बाजूला. पण जेव्हा ही क्रिया मी उलटी केली, म्हणजे मी आता सेलमध्ये ही क्रिया कशी होईल? सेल म्हणजे माझ्या बॉडीतली पेशी, प्रत्येक पेशीमध्ये ही क्रिया होते. उलटी झाली आता, उलटी अभिक्रिया, रिव्हर्स. रिव्हर्स म्हणजे एक्झॅक्टली उलटी, डावीकडून उजवीकडे चालली, उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे गेली तर ग्लुकोज मिळाला. आता ग्लुकोज बर्न करतोय आपण, आपल्या शरीरामध्ये असलेली एनर्जी वापरतोय. कशा करता? ऑक्सिजन. आणि ह्याची अभिक्रिया होऊन काय बनलं? उलटी रिॲक्शन केली तर काय होईल? म्हणजे अशी लिहायची. चला उलट लिहिते, मग तुम्हाला समजेल. C6H12O6 प्लस 6O2 will give you what? 6H2O. बरोबर की नाही? प्लस 6CO2. आणि एटीपी. एटीपी म्हणजे युजेबल एनर्जी. ठीक आहे, थोडंसं हे फक्त लक्षात ठेवा, हे कुठून आलं त्याचं उत्तर हे होतं. ठीक आहे, कळलं का थोडंफार? हॅलो मॅम. बोला. म्हणजे आपल्या पेशींमध्ये ग्लुकोज आधीच स्टोअर राहतं आणि मग जे स्टोअर राहतं आणि जे कार्बन डायऑक्साईड राहतं मग ते म्हणजे विघटित होऊन जातं आणि जी एटीपी ही ऊर्जा आहे ती म्हणजे या प्रक्रियेत जी ऊर्जा आहे ती सोडली जाते आणि जी ATP ऊर्जा आहे ही आपल्या कार्यांसाठी वापरली जाते. असंच. बरोबर. ऑक्सिजन आपण नाकातनं घेतोय, आपल्या सेलमध्ये ऑलरेडी ग्लुकोज आहे, त्यातनं पाणी आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. पाणी तर आपल्या बॉडीमध्ये यूज होतं कुठेतरी. पाणी आहे ना, आपल्या प्रत्येक पेशीमध्ये पाणी आहेच आहे. एक्स्ट्राचं पाणी बाहेर निघून जातं, पण कार्बन डायऑक्साईड आपल्या श्वासानं परत येतो आणि बाहेर पडतो. हे सगळं बायोलॉजी आहे. जर मी तुमचं बायोलॉजी घेतलं तर मी तुम्हाला एक डिटेलमध्ये सांगेन. पण आता आपल्या धड्याकडे जाऊया का? आता पुढचा हा डाऊट क्लिअर झाला का? तुम्ही बायोलॉजी पण शिकवतात? अगं माझं, मला ह्या सगळ्या विषयांची थोडीफार माहिती असणारच ना. करू हे बंद? हो टीचर, करा. चला ओके, चलो आता आपण आपल्या ह्याच्यावर येऊया. हे समजलं का तुम्हाला? श्वसन, प्रकाश संश्लेषण हे मी तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलं. आता लक्षात राहील ना तुमच्या? आता इंधनाचे ज्वलन याच्यामध्ये काय केमिकल रिएक्शन होते सांगा बरं मला. विचार करा, आपल्या गाडीमध्ये पेट्रोल, डिझेल असतं, त्याच्यामध्ये इंधनाचं ज्वलन होतं. म्हणजे काय होतं? वाफणीमध्ये मॅम. टीचर सायलेन्सर मध्ये. हा, म्हणजे मग काय त्याच्यामध्ये रिएक्शन होत असेल का? म्हणजे काहीतरी केमिकल रिएक्शन होत असेल का? इंजिन मध्ये. हा, पण म्हणजे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड हे सगळे गॅसेस निघतात ना त्यातनं. म्हणजेच काहीतरी अभिक्रिया होते ना. ज्वलन जिकडे होतं, जिकडे जळणं होतं, तिकडे रासायनिक बदल हा होतोच. साधा पेपर तुम्ही जाळलात, पेपर तर कसला बनलाय? पेपर हा काइंड ऑफ स्टार्च मटेरियल, ग्लुकोज सारखं मटेरियल, त्याच्यामध्ये पण कार्बन, हायड्रोकार्बन आहे पेपर आपला नॉर्मल. त्या पेपरला तुम्ही जेव्हा जाळता तर तो काळा काळा होतो की नाही? कुठलाही पेपर बघा, तो जळला म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी बदल झाले, त्याच्या अणुरेणूमध्ये काहीतरी बदल झाले, शिवाय त्याचा रंगही बदलला. म्हणजे केमिकल चेंज पण झाला, फिजिकल चेंज पण झाला. गाड्यांच्या मागून जो काळा काळा धूर येतो ते काय प्रूफ आहे की आतमध्ये काहीतरी ज्वलन झालंय, समथिंग हॅज बर्न्ड इनसाइड. काय बर्न झालंय? आतलं इंधन. टीचर म्हणून
रिलीज होतात. बरोबर? टीचर हा या टॉपिक मधला एकदम महत्वाचा मुद्दा आहे. काय ग? हा, कोणी काहीतरी बोललं मध्येच, मला वाटलं काही बोलायचंय. बरं, आयनिक बंध म्हणजे काय ह्याच्यासाठी पुन्हा आता मी जरा पेंट उघडते आणि तुम्हाला नीट समजावून सांगते. हे धड्यातनं वगैरे पुढच्या वेळेला आपण बघूच, डोंट वरी अबाउट इट. आधी काय कन्सेप्ट काय आहे ती जरा समजून घ्या. आयनिक बंध, दोन प्रकारचे बंध असतात, आयनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड. आता आपण जे बघतोय ते आयनिक बॉन्ड. हे माझं घर आहे आणि माझ्या घरामध्ये ही एक एक्स्ट्रा रूम आहे, मी ही वापरत नाही, ही मला भाड्याने द्यायची आहे. तर माझ्याकडे एक स्टुडंट आली, तिला एकच खोली राहण्याकरता हवी आहे, तिचं कॉलेज जवळ आहे वगैरे, असतात ना, रेंट बेसिसवर, रूम बेसिसवरती राहतात, कॉट शेअरिंग बेसिसवरती असं राहतात ना, शाळेच्या कॉलेजच्या जवळ. तर माझी ही रूम मी त्या मुलीला देऊन टाकली. काय नाव देऊया आपण त्या मुलीचं? आपण तिचं नाव देऊया आर. आर नावाची मुलगी आहे, तिने माझी रूम रेंटवर घेतली. घर माझं आहे, रूम माझी आहे, पण वापरतोय कोण? ही मुलगी आर नावाची. आर. करेक्ट. पण आता ह्या घराच्या या खोलीवर तिचा अधिकार आहे, पण तरी ती खोली माझी आहे. अशा पद्धतीचा जो बंड, काय मी भाड्याने दिली आहे, पण अशा पद्धतीचा जो बॉन्ड आहे, करेक्ट, पण ती वापरते ना, मी तिचं सामान तिकडनं काढू शकत नाही, त्या रूम मध्ये मी तिच्या परमिशन शिवाय जाऊ शकत नाही, कारण ती राहते तिकडे, तिचे पैसे भरते ना ती माझ्याकडे. सो खोली पण घर माझं आहे आणि रूम माझ्याचकडे. अशा पद्धतीचा जो बॉन्ड आहे त्याला आपण आयोनिक बॉन्ड म्हणतो. टीचर रेंट किती आहे? रेंट डिपेंड करतं. मला जर ती स्टुडंट आवडली तर मी रेंट कमी घेईन आणि ती मला मदत पण करेल ना एक दोन गोष्टी, स्वयंपाक बिंपाक करायला, मग मी तिला पोळ्या बिळ्या देऊन टाकेन किंवा मी पोळ्या करायला सांगेन, मी भाजी देऊन टाकेन. ज्यात माझा वेळ वाचेल ते काम मी तिला करायला सांगेन, हो की नाही? तिचंही भलं माझंही भलं. बाहेर डबा लावण्याऐवजी माझ्याकडे स्वयंपाक करायला आम्ही दोघे मिळून खाऊ ना. बरंच आहे, मलाही व्हरायटी मिळेल. बरं, काय ग? टीचर 2500 रुपये रेंट चालू आहे, तुम्ही तिला 2000 रुपये रेंट द्या. चालेल. बघा, आयोनिक बॉन्ड कसा बनतो त्याचं एक फेवरेट उदाहरण सगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला मिळेल, ते आहे NaCl. NaCl म्हणजे काय? मीठ. आपण जेवताना जे खातो ना, NaCl लिहितात कसं माहितीये? Na+Cl-. हे प्लस मायनस काय आहेत? हे आयन्स आहेत. कसे बनतात? सोडियमचा ऍटॉमिक नंबर सांगा मला. Na11 म्हणजे 11 इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यामध्ये. हे तुम्हाला आठवतंय का? अष्टक पूर्ण करता, द्विक पूर्ण करण्याकरता सगळे तुम्हाला आठवतंय? आपण बोललोय ना हे? हो मॅम, आठवतंय. येस मॅम. आता ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कसं लिहिणार? 2 8 8 किती उरले? 1. आणि क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर आहे 17. सांगा त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं? 287. बरोबर. आता तुम्हाला आठवतंय का मी तुम्हाला काय म्हटलं होतं की ह्या जगातले सगळ्यात उदार लोक, चांगले लोक, हिरो मटेरियल मेटल असतात. ह्याच्यातलं मेटल कोण आहे सांगा बरं? याच्यात मेटल कोण आहे? बरोबर. पण आता यातलं मेटल कोण आहे मला सांगा? सोडियम. ह्याच्यातलं मेटल कारण की तो एक रणू देतोय ना, तो दुसऱ्यांना देतोय. करेक्ट. सोडियम या मेटल मध्ये मी आता तुम्हाला सोडियमचा ऍटम काढून दाखवते. हा, आणि ह्याच्यामध्ये आता मी एक त्याचं न्यूक्लियस काढते थोडस आत. नॉट दिस. हॅलो मॅम. बोला. मॅम मी याचं सांगू का थोडस? ते आयोनिकचं काय सांगू का? सांग ना. मॅम आता जे सोडियम आहे त्याचं
ॲटॉमिक नंबर 11 आहे व क्लोरीनचा 17 आहे. तर जसं तुम्ही म्हटलं तुमच्या घरामध्ये एक खोली रिकामी पडलेली, तशीच सोडियमचं एक अणू तसाच पडलेला आहे. त्याच्यामुळे आता कोणाला तरी गरज आहे, ती क्लोरीनला गरज आहे आणि त्याच्यामुळे तो जो सोडियम आहे तो एक हा क्लोरीनला देऊन टाकतोय, मग आयोनिक हा बंध बनतोय. बरोबर. मग माझ्या स्टोरीमध्ये हिरो कोण आहे? तुम्ही. करेक्ट. कारण माझ्याकडचा इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा मी देऊन टाकला ना तिला. आता क्लोरीनचं पण मधलं काढू. पण मी आता आउटर मोस्ट इलेक्ट्रॉनच काढते, मधलं काही डेकोरेट करत बसत नाही. हे आपल्याला माहिती आहे, मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि आउटर मोस्ट शेल मध्ये जेवढे आहेत तेवढे मी आता दोघांचे काढते. ठीक आहे. हिरव्या रंगाचा करूयाचा न्यूक्लियस आपण. अरे नाही रे, तू नाही रे. हा ठीक आहे, चला नवीन सर्कल काढते, त्याचं हिरवं न्यूक्लियस करू आपण क्लोरीनचं. ठीक आहे, चला पण त्याला कलर करू आणि ह्याला इथे कलर करू. हा सोडियमचा न्यूक्लियस, हा क्लोरीनचा न्यूक्लियस. आता मज्जा अशी आहे बघा, इलेक्ट्रॉन ब्राऊन कलरने काढूया. सोडियमकडे एकच इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आहे आणि याच्याकडे 7 आहेत. 1 2 3 4 5 6 7. जेव्हा हा सोडियम स्वतःचा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देतो, त्याच्याकडचं काय झालं, एक इलेक्ट्रॉन गेला. इलेक्ट्रॉन निगेटिव्ह असतो, म्हणजे आता सोडियम काय झाला, +1 झाला. क्लोरीनकडे 7 होते, त्याची कॅपॅसिटी 7 ची आहे, पण त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला वाढीव, मग त्याच्यावर एक मायनस चार्ज झाला, कारण एक इलेक्ट्रॉन बाहेरचा आला. म्हणजे Na+Cl- कुठून आलं कळलं? आता आपल्याला कळलं का, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे अपोजिट चार्जेस आहेत आणि अपोजिट चार्जेस एकमेकांना अट्रॅक्ट करतात. अपोजिट्स अट्रॅक्ट, हे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन सारखंच आहे. जिकडे पॉझिटिव्ह निगेटिव्ह एकमेकांना म्युच्युअल अपोजिट असल्यामुळे अट्रॅक्ट करतात. याला आपण म्हणतो आयोनिक बॉन्ड, कारण हे आयन्स आहेत, यांचं नाव आहे आयन्स, जे स्वतः ऍटम्स नाही आहेत. आता हे झालेत आयन्स. का? ऍटम्स होते तेव्हा त्यांनी काय केलं, स्वतःचे इलेक्ट्रॉन एकमेकांना दिले, घेतले, परस्पर एकमेकांच्या गोष्टी एक्सचेंज केल्या, पण त्यात ऍटम उरलेले नाहीयेत. सोडियमचा ऍटम जेव्हा ऍटम होता तेव्हा त्याच्याकडे इलेक्ट्रॉन होता, पण तो त्याने दिला, हिरोगिरी केली त्याने. माझा तो ऍटम नाहीये, तो आता आयन आहे. तसंच क्लोरीन, त्याच्याकडे 7 इलेक्ट्रॉन होते, तर तो क्लोरीनचा ऍटम होता, पण त्याने एक इलेक्ट्रॉन घेतला, मग तो झाला आयन. हा आहे कॅटायन म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, आणि हा आहे अनायन म्हणजे हा आहे निगेटिव्ह चार्ज. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला येतील. आता फक्त ऐकून ठेवा, कळलं का? कॅटायन्स आणि अनायन्स हे एकमेकांना अपोजिटली चार्ज असल्यामुळे अट्रॅक्ट करतात आणि ह्यालाच आपण आयनिक बॉन्ड असं म्हणतो. समजलं का? येस मॅम. येस मॅम. झालं यांचं बॉन्डिंग आणि आपल्याला काय मिळाला, NaCl हा आयनिक कंपाऊंड. ठीक आहे, पुढच्या वेळेला ह्याचं आणखीन डिटेलमध्ये बघूया. आजचा अभ्यास इकडे संपला, तुम्हाला समजला असं मला वाटतं. आणि मस्त आहे ना, किती इंटरेस्टिंग झाला हा धडा. पुढच्या वेळेला आणखीन डिटेलमध्ये बघू. ठीक आहे, ओके, चलो बाय फॉर नाऊ. तुमचं पण दुसरं लेक्चर असेल. बाय, बाय बाय. गुड नाईट बाय टीचर. थँक्यू. वेलकम. बाय बाय. बाय मॅम. मॅम गेले. मॅम अटेंडन्स लिंक अटेंडन्सची लिंक पण आहे.